तेलंगणामधील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारने तब्बल 19,000 कोटी रुपयांची कर्जमाफी केली. याशिवाय तेलंगणा राज्यामध्ये शेतकऱ्यांना पाहिजे त्या योजना व मदत दिली जात आहे. तेलंगणा सरकार जर हे करू शकते तर महाराष्ट्रात का नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. असा प्रश्न मेळघाट विधानसभा समन्वयक नागेश धोत्रे तसेच हितेंद्र झाडखंडे, सोशल मीडिया समन्वयक अमरावती विभाग, भारत राष्ट्र समिती यांनी केलं. तेलंगणातील कृषी कर्जमाफीबद्दल शनिवारी सकाळी मेळघाटच्या विधानसभामधील चिखलदरा तालुक्यामध्ये फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. मेळघाट हा दुर्गम आदिवासी कुपोषणाने नावाजलेले आणि ओळख असलेले क्षेत्र असल्यामुळे आजही देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाले, परंतु रस्ते, आरोग्य तसेच शिक्षण यापासून आजही येथे दुरावस्था जाणवते. अशा भागामध्ये महाराष्ट्र सरकार यांनी पीक विमा योजनेअंतर्गत केंद्र सरकारतर्फे 1 रुपयांचा भरणा करून घेतला, परंतु कितीतरी शेतकरी आज सुद्धा या योजनेपासून वंचित आहे. मागील वेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू करण्यात आली होती. मात्र 25% शेतकरी यापासून सुद्धा वंचित आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मेळघाटामध्ये आज सुद्धा कितीतरी शेतकरी KYC अभावी आजही वंचित आहेत. याला सरकार स्वतःच्या स्तरावरती घोषणा करते, परंतु दुर्गम भागातील अडचणी काय आहेत यावर कधी लक्ष देत नाही. योजना काय आहे हे सुद्धा ज्यांना माहिती नाही, अशा प्रकारच्या अडचणी सरकार कधी सोडवणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. मेळघाटातील शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम केल्याचा दावा नागेश धोत्रे, मेळघाट विधानसभा समन्वयक हितेंद्र झाडखंडे, सोशल मीडिया समन्वयक रामेश्वर कापसे, जिल्हा समन्वयक निखिल देशमुख, पश्चिम विदर्भ समन्वयक यांनी केला. यातच शेतकरी वर्गामधून उपस्थित मंगल बेठेकर, शंकर जामुकर, शंकर काजदेकर, सुखचंद बिसंदरे, राजेश बिसंदरे, किशोर बिसंदरे, कैलाश बिसंदरे, गुलाब झाडखंडे, हेमराज धोत्रे, दीपेश पारधे, नितीन सुरजे व अनेक युवा शेतकरी यांनी याला पाठिंबा दिला आहे. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.